महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे। जगात भारी कोल्हापुरी हे पुन्हा एकदा प्रसिद्ध झालंय। प्राडा कंपनीने कोल्हापुरी चप्पलेसाठी करार केलाय। कोल्हापुरी चप्पल प्राडा हजारो रुपयांना विकणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या प्राडा कंपनीने अखेर कोल्हापुरी चप्पलसाठी करार केलाय। मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापार परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। कोल्हापुरी चप्पलांचा वारसा जगभर पोहोचण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा कंपनीचा लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार झाला। यामुळे पारंपरिक कोल्हापुरी चप्पलांच्या कौशल्याला प्राडाच्या माध्यमातून आधुनिक लक्झरी फॅशनची साथ मिळणार आहे। युरो त्यांची इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये होते आणि हा जो कारागीर आहे ज्यांनी ही कला जपलेली आहे, कोल्हापुरी चप्पल फक्त आता काही ठिकाणी पाहायला मिळते, परंतु त्याचा आता जे काही प्रमाण वाढणार आहे, मला वाटतं देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये आपल्या कोल्हापुरीचं नाव जाईल आणि त्या कामगारांच्या हाताला सुद्धा चांगल्या प्रकारे काम मिळेल। याची सुरुवातच प्राडाने आपल्या कोल्हापूरमधून केलेली आहे। पहिलं त्यांचा जो स्टॉल आहे तो कोल्हापूरपासून सुरू होणार। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर चप्पल म्हणजे रुबाब आणि हा रुबाब आहे तो आता पुन्हा एकदा वाढलेला आहे। कोल्हापूर चप्पलाचा आता एक वेगळा ठसा उमटला जाणार आहे। कोल्हापुरातील चप्पलाचा इटली आणि भारत यांच्यामध्ये व्यापार करार झाला आणि त्यामुळे आता कोल्हापूर चप्पलाला अतिशय उत्कृष्ट मान सन्मान मिळणार आहे। या चप्पलावरून प्राडा कंपनीने याच्याशी बऱ्याच वादविवाद झाला होता ना, तर प्राडा कंपनीने त्यांच्याशी करार केला आहे। व्यापार करार झाल्यामुळे आता या चप्पलाची मागणी जगभरातून वाढणार आणि कोल्हापूर चप्पल हे जगभरात प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर आणि त्याला मानांकन मिळणार आणि त्याची उंची वाढणार। त्यामुळे कोल्हापुरातील सर्व व्यापारी असतील, कोल्हापुरी चप्पल विक्रेते असतील, यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। कोल्हापूर चप्पल ह्या व्यापारपेठेत मोठ्या प्रमाणात चप्पल विक्री झाली होती। त्याचबरोबर पर्यटक येऊन या ठिकाणी स्वतः घेऊन जात असतात, परंतु आता जगभरातून कुठूनही हे चप्पल आता उपलब्ध होणार आहे। त्यामुळे कोल्हापुरातील या कोल्हापूर चप्पलाला एक मोठी व्यापारपेठ मिळण्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे आणि या सर्वांचा एक स्तर उंचावणार आहे अशी भावना व्यक्त होत आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र।